Welcome all. I am Mayur Jagdale and we are going through our subject maintenance of electrical equipment. आज आपण टॉपिक नंबर 5 चालू करणार आहोत that is maintenance of electrical machine insulation. First we will see the introduction of our chapter. We should know the insulating material and their classifications. ठीक आहे. जे काही तुमचं इन्सुलेटिंग मटेरियल आहे जे काही तुम्ही इन्सुलेटिंग मटेरियल वापरणार आहे त्याचं जे काही क्लासिफिकेशन्स आहे कुठले कुठले टाइप्स इन्सुलेशन असते ते आपण काय करणार आहोत त्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. नेक्स्ट मेजरमेंट ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स. ठीक आहे. ते इन्सुलेशनचं मेजरमेंट कसं करायचं आपण काय केलंय प्रत्येक चॅप्टर मध्ये बघितलोच आहे. इन्सुलेशन रेजिस्टन्स आपण कसा फाइंड आउट करतोय किंवा कसा मेजर करतोय मग तो ट्रान्सफॉर्मरचा असेल तुमच्या रोटेटिंग मशीन्सचा असेल. ठीक आहे. प्रत्येक चॅप्टर मध्ये आपण बघितलेलंच आहे. फक्त परत एकदा बघणार आहोत की तो मेजर कसा करायचा. नेक्स्ट पॉइंट आहे मेथड्स ऑफ क्लिनिंग इन्सुलेशन. ठीक आहे. कुठले कुठले मेथड्स आहेत ज्याच्यातून तुम्ही काय करू शकताय जे काही इन्सुलेशन वरती डर्ट आलेल्या असत्या ते क्लिनिंग कसं करायचं हे पण आपण काय बघणार आहोत त्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. टेस्टिंग ऑफ इन्सुलेशन. ठीक आहे. जसं आपण मेजरमेंट घेणार आहे तसंच काय करणार आहे ते इन्सुलेशन वरती टेस्ट पण करणार आहे. हे टेस्ट पण आपण काय प्रत्येक मशीनच्या या ठिकाणी बघितलेच आहे तरी पण आपण एकदा काय बघणार ते परत बघणार आहोत. ठीक आहे. हा झाला तुमचा इंट्रोडक्शनचा पार्ट. आपल्याला इन्सुलेशन रिलेटेड जे काय तुमचं इन्सुलेशनचं मटेरियल आहे त्याची काय रिलेटेड जो काय स्टडी होतो आपण या चॅप्टर मध्ये करणार आहोत. फर्स्ट वी विल सी द क्लासिफिकेशन ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल. ओके. ह्या ठिकाणी एक चार्ट आहे बघा. यामध्ये काय काय तुमचं टाइप ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल आहे कुठल्या टाइपचं इन्सुलेटिंग मटेरियल आहे त्यानंतर मॅक्झिमम ऑपरेटिंग टेम्परेचर तुमचं ते इन्सुलेशन ह्या टेम्परेचर पर्यंत कुठल्या टेम्परेचर पर्यंत सस्टेन राहते ते टेम्परेचर या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स कुठल्या कुठल्या प्रकारचं किंवा कुठल्या टाइपचं ते मटेरियल. ठीक आहे. आपण वन बाय वन ते बघूया. फर्स्ट इज टाइप क्लास वाय टाइप इन्सुलेटिंग मटेरियल. मॅक्झिमम ऑपरेटिंग टेम्परेचर इज अप टू 90 डिग्री सेल्सिअस. एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत कॉटन असेल तुमचं सिल्क पेपर प्रेसबोर्ड वूड सेल्युलोज पीव्हीसी व्हीआर इटीसी. ठीक आहे. हे तुमचे मटेरियल्स आहेत. हे मटेरियल तुम्ही कशासाठी वापरताय ऍज अ इन्सुलेशन म्हणून. ठीक आहे. ऍज अ इन्सुलेशन म्हणून तुम्ही काय करणार हे मटेरियल्स वापरणार आहात. हे मटेरियल किती टेम्परेचर पर्यंत टिकतं अप टू 90 डिग्री सेल्सिअस म्हणजे 90 डिग्री पर्यंत तुमचं टेम्परेचर गेलं तर त्या टेम्परेचर पर्यंत हे तुमचं मटेरियल काय होऊ शकते सस्टेन होऊ शकते. ठीक आहे. या ठिकाणी व्ही आय आर दिले बघा. व्ही आय आर म्हणजे काय वल्कनायझ्ड इंडिया रबर. ओके. पीव्हीसी तुम्हाला माहिती आहे सेल्युलोज आहे वूड आहे प्रेसबोर्ड आहे पेपर आहे सिल्क आहे कॉटन आहे. सेकंड क्लास आहे तुमचा क्लास ए टाइप इन्सुलेटिंग मटेरियल. मॅक्झिमम ऑपरेटिंग टेम्परेचर अप टू 105 डिग्री सेल्सिअस 105 डिग्री सेल्सिअस पर्यंत ते सस्टेन होऊ शकते. एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत कॉटन आहे सिल्क और पेपर इम्प्रिग्नेटेड विथ नॅचरल रेझिन और सेल्युलोज इस्टर. ठीक आहे. तुमचे काय मटेरियल्स आहेत. ओके. फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे कुठल्या टाईपचं मटेरियल आहे म्हणजे क्लास वाय आहे क्लास ए आहे आणि त्याचे एक्झाम्पल्स कुठले आणि किती डिग्री पर्यंत ते टेम्परेचर सहन करू शकते. थर्ड आहे तुमचं क्लास ए टाइप मॅक्झिमम ऑपरेटिंग टेम्परेचर अप टू 120 डिग्री सेल्सिअस. एक्झाम्पल्स आहेत त्याचे सिंथेटिक रेझिन इनॅमल्स कॉटन फॅब्रिक पेपर लॅमिनेशन्स विथ फॉर्मलेडाइड बॉन्डिंग. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचं फोर्थ नंबर क्लास बी टाइप टेम्परेचर मॅक्झिमम ऑपरेटिंग टेम्परेचर अप टू 130 डिग्री सेल्सिअस. त्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत तुमचे ग्लास फायबर ॲस्बेस्टॉस मायका ॲस्बेस्टॉस लॅमिनेट किंवा लॅमिनेशन्स. ठीक आहे. हे जर तुमचं क्लास बी टाइप तुमचं जे काही इन्सुलेटिंग मटेरियल आहे ते. त्यानंतर आहे क्लास एफ टाइप मॅक्झिमम ऑपरेटिंग टेम्परेचर अप टू 155 डिग्री सेल्सिअस मेड ऑफ क्लास बी मटेरियल्स. जे काय क्लास बी टाइप मटेरियल्स आहेत दॅट अपग्रेडेड विथ ॲडेझिव्ह. त्यामध्ये तुम्ही काय करणार ॲडेझिव्ह म्हणजेच काय जे काय अदर मटेरियल्स आहेत ते ऍड करणार. मग ते ॲस्बेस्टॉस लॅमिनेट्स असो ग्लास फायबर असो ॲस्बेस्टॉस असो मायका असो किंवा बिल्टअप मायका असो हे तुम्ही काय करू शकता त्यामध्ये ऍड करून तुम्ही काय करू शकता ते मटेरियल्स अपग्रेड करून
क्लास ए म्हणून वापरू शकता. त्यानंतर क्लास एच मध्ये अप टू 180 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. मेड अप ऑफ इनऑर्गॅनिक मटेरियल glued with silicon resin or adhesive of equivalent performance such as mica glass fiber. ठीक आहे. जे काही इनऑर्गॅनिक मटेरियल्स आहेत ते तुम्ही कशाबरोबर काय करणार, ऍड करणार, सिलिकॉन रेझिन असेल किंवा इक्विव्हॅलेंट परफॉर्मन्स सच ॲज मायका किंवा ग्लास फायबर. ते अप टू 180 डिग्री सेल्सिअस पर्यंत तुमचं सस्टेन राहणार. लास्ट आहे तुमचा क्लास सी टाईप. ऑपरेटिंग टेम्परेचर अबव 180 डिग्री, मेड अप ऑफ 100% inorganic material, example mica, porcelain, ceramics, glass cords, asbestos, treated glass fiber or treated asbestos etc. ठीक आहे. हे तुमचे काय क्लासिफिकेशन आहेत इन्सुलेटिंग मटेरियलचे. तिथे तुम्हाला एक्झाम्पल्स आहेत, त्याचे मॅक्झिमम ऑपरेटिंग टेम्परेचर आहे आणि जर टाइप्स आहेत. हा तुम्हाला चार्ट विचारू शकतो. ठीक आहे. त्यामुळं तुम्हाला चार्ट लक्षात ठेवावा लागेल. नेक्स्ट पॉइंट आहे फॅक्टर्स ऑन विच लाईफ ऑफ इन्सुलेशन डिपेंड्स. ठीक आहे. आता कुठले कुठले फॅक्टर्स आहेत जे तुमच्या इन्सुलेशनच्या लाईफला अफेक्ट करतात किंवा प्रॉब्लेम करतात ते आपण बघूया. फर्स्ट आहे तुमचा वॉटर. इफ इन्सुलेशन इज नियर वॉटर फॉर द लॉंग पिरियड देन इट्स लाईफ रिड्युसेस. जर तुमचं इन्सुलेशन वरती काय असेल, सारखं पाणी पडत असेल तर ऑब्व्हियसली काय होणार आहे, त्याचं लाईफ डिक्रीज होणार आहे. कारण की ते जर सारखं ओलं होत राहिलं तर त्यामध्ये काय होणार, तुमचा सप्लाय पास होऊ शकतोय. त्यामुळे ते हिट होऊन काय होऊ शकते, तुमचं डॅमेज होण्याची शक्यता जास्त असते. नेक्स्ट आहे मॉइश्चर कंटेंट. इफ इन्सुलेशन कंटेन्स मॉइश्चर फॉर द लॉंग पिरियड देन इट्स लाईफ रिड्युसेस. सेम पॉईंट आहे. जर तुमच्या इन्सुलेशन मध्ये मॉइश्चर आलं तर ते प्रॉपर त्याचं इन्सुलेशनचं काम करणार आहे काय, नाही. त्याच्यामुळे पण तुमची लाईफ काय होऊ शकते, रिड्यूस होऊ शकते. हाय टेम्परेचर ड्यू टू ओव्हरलोडिंग इन्सुलेशन गेट्स हिटेड देन इट्स लाईफ रिड्युसेस. ठीक आहे. म्हणजेच काय, तर तुमचं टेम्परेचर कशामुळे वाढणार आहे, जेव्हा तुम्ही लोडिंग देणार आहे. ठीक आहे. इन्सुलेशन कशामुळे तुमचं हिट होणार आहे, जर ओव्हरलोडिंग झालं तर काय होणार आहे, हाय अमाऊंट ऑफ करंट पास होणार, त्यामुळे तुमचं इन्सुलेशन हिट होणार आणि त्याची लाईफ रिड्यूस होऊ शकते. मेकॅनिकल स्ट्रेसेस. ठीक आहे. एनी मेकॅनिकल स्ट्रेस ऑन इन्सुलेशन फॉर द लॉंग पिरियड दॅट इट्स लाईफ रिड्युसेस. जर तुमचे मेकॅनिकल स्ट्रेसेस सारखं पडत राहिले तुमच्या इन्सुलेशनवर तर डॅमेज होण्याची शक्यता जास्त असते. ठीक आहे. त्यामुळे पण तुमची लाईफ काय होऊ शकते, रिड्यूस होऊ शकते, जे काही इन्सुलेशन आहे त्याची. नेक्स्ट पॉइंट आहे हाय व्होल्टेज स्ट्रेस. ठीक आहे. इफ इन्सुलेशन इज युज्ड other than designed for voltage then there will be high voltage stresses, it may reduces life of insulation. ठीक आहे. तुमचं काय होऊ शकतंय, जे का तुमचं डिझाईन्ड व्होल्टेज आहे त्यापेक्षा जर तुमची व्होल्टेज लेवल वाढली किंवा व्होल्टेज स्ट्रेसेस जास्त यायला लागले तर तुमची परत इन्सुलेशनची लाईफ काय होऊ शकते, कमी होऊ शकते. Dirt and dust particles. If dirt and dust particles accumulated on insulation, then it will be absorb moisture in the air, which will reduce the insulation resistance. It may cause the failure of insulation. ठीक आहे. म्हणजेच काय, जर तुमचं डस्ट अँड डर्ट सारखं पडत राहिले तुमच्या इन्सुलेशनवर, मग ते काय करू शकते, डर्ट अँड डस्ट तुमचे काय करू शकते, मॉइश्चर ऑब्झर्व करू शकते. मग त्यामुळे काय होऊ शकतंय, तुमचं इन्सुलेशनची लाईफ परत खराब होऊ शकते किंवा रिड्यूस होऊ शकते. इम्प्रॉपर हँडलिंग. इफ इट इज हँडल रफली देन इट मे डॅमेज. तुम्ही प्रॉपर याचं हँडलिंग नाही केला तर काय होऊ शकते, डॅमेज होण्याची शक्यता जास्त. नेक्स्ट पॉइंट आहे एजिंग. आफ्टर अ लॉंग पिरियड इट्स डायरेक्टिव्ह स्ट्रेंथ रिड्युसेस. जे काय तुमचं लाईफ आहे ते जर तुमचं स्पेसिफाईड लाईफच्या पुढे जर तुमचं लाईफ गेली, एजिंग झालं तर काय होऊ शकते, ते डायरेक्टिव्ह स्ट्रेंथ रिड्यूस होऊ शकते. Effect of oxygen and humidity. Some organic or inorganic material decomposes presence in the moisture and oxygen rubber oxidized and cracks when exposed to light reduces life of insulation. जी काय ह्युमिडिटी असेल किंवा ऑक्सिजन लेवल असेल यामुळे काय होऊ शकते, तुमचा मॉइश्चर जे प्रेझेंट आहे त्यामुळे काय होऊ शकते, क्रॅक्स वगैरे येऊ शकतात. ठीक आहे. तुमचं आकुंचन किंवा प्रसरण तुम्ही म्हणताय त्यामुळे क्रॅक्स वगैरे येऊ शकतात. त्यामुळे इन्सुलेशनची लाईफ तुमची काय होऊ शकते, रिड्यूस होऊ शकते. लास्ट पॉइंट आहे केमिकल ऍक्शन. In the soil due to chemical action, it causes corrosion of insulation. It will
deteriorate insulation material and reduces life of insulation. केमिकल ऍक्शन मुळे काय होऊ शकते तुमचं कोरोजन येऊ शकते तुमच्या इन्सुलेशनवर आणि त्यामुळे काय होऊ शकते तुमचं इन्सुलेशन डॅमेज होऊ शकते. ठीक आहे काही फॅक्टर्स होते त्यामुळे तुमचं काय होऊ शकते इन्सुलेशनची लाईफ कमी होऊ शकते. ठीक आहे सोपा आहे चॅप्टर तसा म्हणजे वेगळं असं काही नाही आहे. आतापर्यंत तुम्ही ते बघितलं इन्सुलेशन टेस्ट असो किंवा बाकीच्या गोष्टी त्या सेमच आहेत फक्त एकदा रिव्हिजन तुमची होईल एवढंच आहे. ठीक आहे थँक्यू.